नमस्कार, मी शुभांगी धोंडगे. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर माघ महिना सुरुवात झालेली आहे, म्हणजेच शिवरात्रीचा महिनाही याला म्हणतात. तर या महिन्यामध्ये प्रत्येकजण महादेवाची सेवा हा करतोच. त्यातल्या त्यात खास करून सोमवारी तर खूप जण महादेवाला बसतात. तर आम्हीही या महिन्यात शुभ असल्यामुळे पशुपतीनाथ व्रताची सुरुवात केली. तर ही सोमवारची पूजा आहे. पहा, इथे आम्ही पशुपतीनाथ व्रताला सुरुवात केलेली आहे. हा आमचा पहिला सोमवार होता. तर या व्रतासाठी लागणारं साहित्य आहे. या व्रतामध्ये आपल्याला 2 वेळेस पूजा करावी लागते. सकाळची पूजा तसेच सायंकाळची पूजा, अशी 2 प्रकारची पूजा करावी लागते. सकाळी स्वच्छ स्नान वगैरे करून आपल्याला सकाळी लवकरच पहाटे 5 ते 6 दरम्यान या पूजेसाठी मंदिरात जावं लागतं. आम्ही सर्वजण 5:30 वाजता मंदिरामध्ये गेलेलो होतो. 6 वाजता आमची पूजा ही पूर्ण झाली होती. तर या पूजेसाठी लागणारं साहित्य आहे. तरी ते काळे तीळ, लवंग, इलायची, पंचामृत, अक्षदा, अष्टगंध, भस्म, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, तसेच प्रसादासाठीही आपल्याकडं जे उपलब्ध आहे ते फळ घ्यायचं, धूप, दीप. आणि या पूजेसाठी एक खास गोष्ट म्हणजे आपल्याला पाणी हे देवाच्या अभिषेकासाठी घरूनच न्यायचं आहे. याचं सर्व साहित्य आपल्याला घरून न्यायचं आहे. आम्ही चौघींनी एकत्र पूजा केली, पण ताट हे प्रत्येकाचं वेगळंच असावं. या पशुपती व्रतासाठी काही ठोस नियम आहेत, ते सर्वांनी फॉलो करूनच हे व्रत पूर्ण करावे. हे व्रत केल्यामुळे सर्वांच्या मनोकामना व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात. तर व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे इथे आपण देवाचा अभिषेक करून घ्यायचा. पंचामृत तसेच पाण्याने देवाला स्वच्छ पिंडीला धुवून घ्यायचं आणि चंदन, अष्टगंध सर्व काही लावून देवाची छान प्रकारे इथे पूजा केलेली आहे आम्ही. तर पहा, आणि नंतर आपण देवाला बेलपत्र वाहायचं आहे. बेलाची पानेही आपल्याला भेटतील तेवढी व्हायची, 11, 7, 108 जशी आपल्याला भेटतील तशी. तसेच इथे पांढऱ्या फुलाचाही वापर केलेला आहे. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे या अष्टगंध, भस्म तसेच चंदन हे सर्व देवाला योग्य प्रकारे लावायचे. तर पहा, इथे मी महादेवाच्या पिंडीवर ओम काढून घेतला आणि सर्वत्र अशी अष्टदिशांना देवाच्या पिंडीवर भस्म ही लावून घेतलं. तर बघू शकता, यासाठी तुम्ही ही पूजा कशी केली आहे बघण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये 2 वेळेस पूजा करावी लागते. आपल्याला सायंकाळीही या मंदिरात जाऊन अशीच सर्व प्रकारे सारखीच पूजा करायची आहे. फक्त सायंकाळीही जर देवाला सजवलेलं असेल महादेवाला आधीच, तर जर सायंकाळी देवाची पूजा वगैरे केलेली असेल तर आपल्याला तिथे अभिषेक न करता त्याच पूजेवरती फुलाने पाणी शिंपडून पुन्हा मग आपली जशी आपण सकाळी चंदन, अष्टगंध, हळदी, कुंकू, भस्म लावून पूजा केली होती त्या प्रकारे पूजा करायची. पण ती देवाला आधी केलेली पूजा काढायची नाही. तर सर्वांच्या इच्छा, आकांक्षा व मनोकामना नक्कीच पूर्ण करणारे हे व्रत आहे पशुपतीनाथाचं. तुम्ही केलं आहे का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर पहा, सकाळच्या वेळी असा इथे आम्ही दिवा लावून ठेवलेला होता. तर बघू शकता, मध्ये आम्ही देवाला सर्व काही अक्षदा हे वाहिलेले आहेत. अक्षदा ह्या आपल्याला मोजून न्यायच्या आहेत. 108 अशा प्रकारच्या अक्षदा आपल्याला न्यायच्या. एकच प्रकारच्या असतात या, तांदूळ आपल्याला यामध्ये न्यायचे आहेत आणि त्या आपल्याला देवाच्या पिंडीवर अशा अर्पण करायच्या. तर पहा, इथे आम्ही सर्वांनी अशी पूजा केलेली आहे. तर बघू शकता, इथं आम्ही आता देवाला सर्व काही अर्पण केलेलं आहे. त्यामध्ये वस्त्रमाळा, तसेच अक्षदा, काळे तीळ, धोत्र्याचं फूल, फळ, पांढरे फुलं, जास्वंदाची फुलं, असं सर्व काही आम्ही देवाला अर्पण केलं. तसेच यासाठी पूजेसाठी लागणारं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे गुलालही घ्यावा लागणार आहे. गुलालही आपल्याला इथे पूजेसाठी लागतो. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आपल्याकडे जे फळ आहे ते फळ आपण या देवाला ठेवायचं आणि आपणही फळं खाऊनच दिवसभर उपवास करायचा आहे. शेंबेलोण किंवा मीठ या पदार्थाचा आपण दिवसभर काहीही खायचं नाही. फक्त उपवास सोडताना आपण रात्री जेवण करू शकतो. दिवसभर फलाहारच घ्यायचा किंवा गोडच काहीही खायचं. तर पहा, इथे आम्ही सर्वांनी आता आरती वगैरे केली देवाची.
सकाळची ही आरती आहे. सकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत. तेव्हाची ही पूजा आहे. पहा, इथे आम्ही आता आरती केली. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या देवासाठी आणलेल्या पाण्याचा जो तांब्या आहे तो तांब्या रिकामा न्यायचा नाही. त्यामध्ये थोडंसं पिंडीचं पाणी काढून घ्यायचं आणि ते आपल्या घरी नेऊन आपल्या प्यायच्या पाण्यामध्ये त्याचे 2 ते 3 थेंब टाकायचे आणि ते पाणी सर्व घरानं शिंपडायचं. हे एक खूप महत्त्वाचा असा याचा नियम आहे या पशुपती व्रताचा. तर तुम्ही सर्वजण तसंच करा. तर पहा, इथे आता ही आमची सायंकाळची पूजा. आम्ही इथे सायंकाळी पण पूजेला आलोत. त्यासाठी आम्ही मलिद्याचा नैवेद्य आणलेला आहे. इथे मंदिराच्या आवारामध्ये बघू शकता तुम्ही. इथे आता देवाची किती छान सजावट केली आणि पूजा केली. आम्ही त्याच पूजेवर फुलाने पाणी शिंपडून पुन्हा आम्ही तिथे महादेवाची पूजा केली. त्यानंतर पशुपती म्हणजेच नंदीचीही आम्ही पूजा केली. हा मंदिराचा आवारातील परिसर आहे. तर बघा, इथे आम्ही आता 6 कणकेचे दिवे आणले होते. 5 हे मंदिरात लावून आरती केली आणि एक दिवा हा आपल्या घराच्या दरवाजापाशी उजव्या बाजूला लावायचा आणि उजव्या पायानेच घरामध्ये प्रवेश करून आपली इच्छाही तिथे ते दिवा लावताना सांगायची. तर अशा प्रकारे हे व्रत केलं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.